मुलांनो, आता आपण पाहूया 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट्स अँड नेट्स. पहा, 3 डायमेन्शनल म्हणजे त्रिमितीय वस्तू, नेट्स आणि घडणी म्हणजे काय? पहा, तर त्रिमिती. व्हॉट डज 3 डायमेन्शनल मीन? म्हणजे त्रिमिती म्हणजे काय? आपण व्यवहारामध्ये ज्या काही वस्तू वापरतो त्या साऱ्या जवळजवळ साऱ्या वस्तू या 3 डायमेन्शनलमध्ये असतात. सगळ्याच वस्तू कागदावरच्या ज्या असतात त्या 2 डायमेन्शनल असतात. पहा, आता 3 डायमेन्शनल म्हणजे काय? पहा या ठिकाणी, तर 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट्स आर ऑब्जेक्ट्स whose length, width and height can be seen. आपण त्याचे लांबी, रुंदी, उंची ही तीनही मापे आपल्याला जाणवतात. आपण पाहू शकतो. फेल्ट और मेजर्ड आपण ते पाहू शकतो, आपल्याला जाणवतात. मग कोणत्या वस्तू आहेत अशा? पहा, बुक्स, ग्लासेस अँड टेबल्स आर सम 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट्स. 3 डायमेन्शनल म्हणजे ज्याची आपल्याला लांबी, रुंदी आणि उंची यांची मापे घेता येतात. घरातलं टेबल असेल, त्यानंतर तुमचं पुस्तक असेल, एखादा डबा असेल, कपाट असेल, ह्याची आपण लांबी, रुंदी, उंची आपण घेऊ शकतो. मग या उलट जे चित्र असतात ते 2 डायमेन्शनलमध्ये असतात. पहा, 2 डायमेन्शनल म्हणजे काय? पहा, तर या ठिकाणी दिलेले ऑब्जेक्ट्स विच हॅव ओनली लेंथ अँड ब्रेथ, ज्याची फक्त लेंथ म्हणजे लांबी, त्यानंतर रुंदी, आपल्याला दोन्हींचीच मापे घेता येतात, फक्त लांबी आणि रुंदी. त्यानंतर काय म्हटले? पहा, नो थिकनेस, ज्याला जाडी नसते, किंवा आर निग्लिजिबल थिकनेस म्हणजे असेल तरी खूप नगण्य असते, जसं पानाची जाडी, कॅन बी कॉल्ड 2 डायमेन्शनल ऑब्जेक्ट्स. पहा, 2 आणि 3 मिती असलेले म्हणजे 3 डायमेन्शनलमध्ये लांबी, रुंदी आणि उंची आपण हे सहजरीतीने पाहू शकतो, मापे घेऊ शकतो. तर द्विमितीय म्हणजे 2 डायमेन्शनलमध्ये जाडी जरी असेल, जवळजवळ नसतेच, नगण्य असते आणि लांबी आणि रुंदी आपण याची मापे घेऊ शकतो. मग कुठे असतात ही? तर कागदावरची चित्रे. पहा, मग शीट्स ऑफ पेपर, पिक्चर ऑन पेपर अँड शॅडोज आर सम एक्झाम्पल्स ऑफ 2 डायमेन्शनल फिगर. मग 2 डायमेन्शनल कुठले कुठले असतात? तर सावली असेल, त्यानंतर कागदावरचे चित्र असतील, कागद असेल, तुम्ही वहीचा एक पेपर घ्या, त्याची जाडी खूप नगण्य असते. ठीक आहे, त्याला म्हणायचं 2 डायमेन्शनल. आलं लक्षात? मग पहा, आपल्या आजूबाजूला व्यवहारामध्ये जे आपण वस्तू पाहतो त्या जवळजवळ 3 डायमेन्शनल असतात. ऑल ऑब्जेक्ट्स आर 3 डायमेन्शनल. देअर पिक्चर्स ऑन पेपर आर 2 डायमेन्शनल. मग ते जे पिक्चर्स काढलेले असतात त्या अशा कोनातून काढलेले असतात, अशा विशिष्ट कोनातून काढलेले असतात की आपल्याला त्याची जाडी चित्रामध्ये जाणवते. तर काही चित्र सपाट वाटतात, तर काही आपल्याला जाडी जाणवते. म्हणजे फ्रीजचं खोका असेल, मिक्सरचं खोकं असेल, कुकरचं असेल, ते अशी कोनातून काढतात की ती चित्र जरी असेल तरी आपल्याला 3 डायमेन्शनल वाटतात. ठीक आहे, आता पहा, काही त्या ठिकाणी ऑब्जेक्ट्स दिलेले आहेत, तर आपण याचं काय करूयात? या ऑब्जेक्टचं फ्रॉम द फ्रंट, ती समोरून कशी दिसते, एका बाजूनी कशी दिसते, अबव म्हणजे वरून कशी दिसते, आपण हे पाहूयात. या ठिकाणी चित्र दिलेलं आहे. पहा, ऑब्जेक्ट दिलेला आहे एलिफंट. एलिफंट फ्रॉम द फ्रंट, समोरून आपल्याला चेहरा दिसेल, असे कानं दिसतील, समोरचे 2 पाय दिसतील. ठीक आहे, बाजूने आपल्याला या एलिफंटची एक अशी साईड दिसेल, बाजूचे पाय दिसतील, असं सोंडेचा एक साईडचा आकार आपल्याला दिसेल. त्यानंतर फ्रॉम अबव, वरची जी पाठ आहे ही पाठ आपल्याला वरून अशी दिसणार आहे. 3 डायमेन्शनल. त्यानंतर पहा, कपाट. आपल्या घरातला जर कपाट आपण घेतला तर तो कपाट पहा समोरून असा दिसणार आहे. ठीक आहे, मग आपण काय म्हणणार? फ्रॉम द फ्रंट. त्यानंतर बाजूने एका साईडने आपल्याला तो दिसणार आहे, फ्रॉम साईड. साईड एका बाजूने असा दिसणार आहे तो.
दुसऱ्या बाजूला जावा असाच दिसणार आहे. त्यानंतर पहा वरून दिसणार आहे आपल्याला फ्रॉम अबाव, अशा पद्धतीने तो दिसणार आहे. आलं लक्षात. त्यानंतर पहा आपण काही चित्रे असतात, डोंगराची वगैरे चित्र असतात आपल्या भूगोलाच्या पुस्तकामध्ये. भूगोलच्या पुस्तकामध्ये जर आपण पाहिलं तर अशी चित्र घेतलेली असतात. तर लांबचे डोंगर पाहताना त्याची उंची आणि साधारण रुंदी आपल्याला समजते, पण जमिनीने त्याने व्यापलेला जो भाग आहे तो केवढा आहे हे मात्र कळत नाही. मग त्यासाठी हेलिकॉप्टरवर वरून जाऊन त्याचं काय घेतात, फोटोज घेतले जातात. तो किती पसरलेला आहे हे आपल्याला हेलिकॉप्टरमधून जाऊन पाहता येते, पण त्याची उंची मात्र वरून समजत नाही. ठीक आहे. म्हणून डोंगराची व्याप्ती आणि तो कोणत्या भागात किती उंच आहे हे समजण्यासाठी अशा 2 आकृत्या पुस्तकांमध्ये दिलेल्या असतात. ठीक आहे. तर ही जी पहिली आकृती जी आहे यामध्ये लांबून दिसणारे डोंगर आणि त्याच्या साधारण दिसणाऱ्या उंचीच्या रेषा दिलेल्या आहेत. त्यावरून आपल्याला उंची समजते. आणि ह्या जो दुसरं जे आपल्याला चित्र दिसतं तर याच्यावरून ह्या डोंगराने किती त्याची व्यापलेली व्याप्ती, डोंगराची व्याप्ती आपल्याला दिसते आणि विविध उंचीचे भाग अशा वक्र रेषांनी आपल्याला दाखवलेले असतात. माहीत 800 सेंटीमीटर दाखवलं असेल तर ती डोंगराची काय आहे, ही उंची दाखवलेली 800 मीटर ही उंची दाखवलेली असते. आलं लक्षात. तर पहा 3 डायमेन्शनल 2 डायमेन्शनल समजल्यानंतर आपण प्रॉब्लेम सेट 51वर तुम्हाला काही ब्लॉक फॉर्मेशन्स दिलेले आहेत, ठोकळ्यांची रचना दिलेली आहे. जी रचना आपल्याला ही दृश्ये कशी दिसतात हे दाखवलेलं आहे. आता आपल्याला हे ठरवायचं आहे की ती फ्रंटने कशी दिसेल. ठीक आहे. त्याच्यानंतर ती साईडने कशी दिसेल आणि अबॉव म्हणजे वरून कशी दिसेल. पहा तर या पहिल्या कॉलममध्ये हे फॉर्मेशन दिलेलं आहे. वाचत आपण प्रश्न अगोदर काय दिलेलं आहे. द फर्स्ट कॉलम शोज अ स्ट्रक्चर मेड ऑफ ब्लॉक्स. The other column shows different views of the structure in 2 dimensions. Say whether each view is from the front, from a side or from above. ते above कशी असेल, from side कशी असेल आणि from the front कशी असेल हे आता आपण पाहूया. पहा आपण हे जर असं फॉर्मेशन पाहिलं तर पहिलं जे दिलेलं आहे असे हे 3 आपल्याला हे दिसणार आहेत समोरून. म्हणजे आपण म्हणूयात फ्रॉम द फ्रंट. कशाने दिसेल, मी एक फक्त पहिलं लेटर लिहिते, फ्रॉम द फ्रंटने दिसणार आहे. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला साईडने, एका बाजूने आपल्याला ही बाजू दिसेल, मग आपण ह्याला म्हणू साईड, फ्रॉम द साईड. आणि हा जो वरचा जो भाग आहे म्हणजेच फ्रॉम द अबॉव, आपल्याला वरून हा भाग दिसेल. आलं लक्षात. त्यानंतर आपण दुसरं ब्लॉक फॉर्मेशन बघूयात, अभ्यास करूया त्याचा दुसऱ्याचा. पहा या ठिकाणी हे जे दिलेले आहेत फ्रॉम अबाव, हे जे दिलेले आहेत फ्रॉम अबाव आपल्याला दिसेल, वरून आपल्याला असे दिसतील फ्रॉम अबाव. ठीक आहे. त्यानंतर आपण एका साईडने जर पाहिलं, हे जर पाहिलं आपण तर आपल्याला असं एका साईडने दिसतील म्हणून हे साईड येईल. त्यानंतर समोरून आपल्याला असा भाग दिसणार आहे म्हणून फ्रॉम द फ्रंट. त्यानंतर आपण तिसरं ब्लॉक पाहूयात. इथं हा जो भाग आहे तो आपल्याला दिसेल साईडनी. तो कसा दिसेल, आपल्याला एका बाजूने दिसेल म्हणून फ्रॉम साईड. त्यानंतर हा जे दिसणार आहे समोरून दिसणार आहे, ही एक बाजू, ही एक बाजू, ही एक बाजू म्हणून फ्रॉम द फ्रंट. आलं लक्षात. त्यानंतर मग हा वरून 1 2 3 हे 4 स्क्वेअर आपल्याला दिसणार आहे म्हणून हे वरून आपल्याला 4 स्क्वेअर दिसतील म्हणून फ्रॉम अबाव आपण म्हणूया. समजलं. त्यानंतर पहा आपल्याला पुढचा प्रश्न दिलेला आहे की तुम्हाला काही चित्र काढायचे आहेत, काही तुम्हाला ड्रॉ करायचे. ड्रॉ 3 पिक्चर्स ऑफ ईच ऑफ टेबल, चेअर, अ वॉटर बॉटल. विच आर 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट्स आहेत. हे तुम्हाला टेबल, त्यानंतर चेअर आणि वॉटर बॉटल काढायची आहे. आणि काय म्हटलेलं आहे पहा, 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट्स ॲज व्ह्यूड फ्रॉम द फ्रंट, फ्रॉम अ साईड अँड फ्रॉम अबाव. मग तुम्हाला त्याचे 3ही बाजू
तुम्हाला या ठिकाणी दाखवायचे आहे. जर आपण टेबलाचं जर चित्र काढलं कागदावर, आता समजा आपण ही चित्र काढलेली आहेत, तर पहा मग समोरून हा जो भाग आहे आपण जर उभारलो समोर तर फ्रॉम द फ्रंट असणार आहे. आणि आपण जर फिरत गेलो एका साईडने ही बाजू दिसणार आहे म्हणून फ्रॉम अ साईड. आणि जिथं तुम्ही वही पुस्तक ठेवता लिहिता ते असणार आहे अबाव. आलं लक्षात? मग तो वरचा जो पाटा असतो तो आपल्याला वरून दिसणार आहे. त्यानंतर जर आपण ही चेअर घेतली तर चेअर घेतल्यानंतर पहा हा जो भाग आहे हा अर्थातच कसा असणार आहे फ्रॉम द फ्रंट. ठीक आहे. आणि हा जो आपल्याला एका साईडने दिसणार आहे म्हणून फ्रॉम अ साईड असणार आहे. आणि आपल्याला अबाव वरचा जो भाग आहे जो बसण्याचा जो भाग आहे तो अबाव असा दिसणार आहे. त्यानंतर पहा वॉटर बॉटल जर आपण बघितलं तर वॉटर बॉटलची गंमत कशी पहा फ्रॉम द फ्रंट अशी दिसणार आहे. वॉटर बॉटल सगळीकडून गोल असते, राऊंडेबल असते आणि त्यामुळं साईडनी पण ही अशीच दिसणार आहे. आणि फ्रंटनी आपल्याला काय दिसणार आहे वरचा हा जो टोपणाचा भाग आहे तो आपल्याला टॉपर असा हा दिसणार आहे. मग आपण त्याला म्हणू अबावनी हे असं दिसणार आहे. आलं लक्षात? त्यानंतर आपण पाहूयात आता नेट्स. आता नेट्स कशाला म्हणायचं पहा. तुम्ही मागच्या वर्षी शिकलेले आहात नेट्स बरोबर आहे. तर काही कडा कापून ते सपाट सपाट करून ठेवले असते. खोक्याची आपल्याला घडण मिळते. एखादा पुट्टा घेतला तो जर आपण असा ठेवला तर आपल्याला त्याची घडणही मिळते. मग इथं काय म्हटलेलं आहे पहा लास्ट इयर वी सॉ दॅट कटिंग सम एजेस ऑफ अ बॉक्स अँड लेइंग इट आउट फ्लॅट गिव्स अस द नेट फ्रॉम विच इज वॉच मेड. आपण याचे जर कडा कापून जर ठेवल्या पुठ्ठ्याच्या कडा सपाट करून ठेवल्या तर आपल्याला खोक्याची घडण नेमकी कशी आहे ती आपल्याला समजते. मग त्रिमितीय आकाराच्या वस्तूचा द्विमितीय आराखडा म्हणजे घडण. आलं लक्षात? तर नेट काय म्हटलेलं आहे द टू डायमेन्शनल शेप फ्रॉम which a three-dimensional objects can be folding is called net of that objects. म्हणजे त्रिमितीय आकार असलेलं तिन्ही असलेल्या आकाराचा द्विमितीय आराखडा करणे म्हणजेच नेट. आलं लक्षात? मग आता या ठिकाणी दाखवलेलं आहे पहा हे आहे क्यूब. मग क्यूब कशाला म्हणायचं पहा ॲन ऑब्जेक्ट ऑफ दिस शेप इज कॉल्ड क्यूब. कुठल्या वस्तूला क्यूब म्हणायचं तर इथं आकृतीमध्ये दाखवलेलं आहे. तर ह्या ज्या रेषा आहेत या रेषांवर जर आपण घड्या घालून एकमेकांना ह्या रेषांवर ह्या ज्या कडा आहेत ह्या बरोबर या कडांवर जर आपण घड्या घातल्या तर घड्या घातल्यानंतर एकमेकांना जोडल्या तर आपल्याला असे त्रिमितीय आकाराचं खोकं तयार झालेलं दिसेल. आणि या आकारातील सर्व पृष्ठे हे कसे असतात तर चौरसाकृती असतात. पहा तर याचं जे सरफेस आर कसे असतात इन दिस शेप ऑल सरफेस आर स्क्वेअर. स्क्वेअर म्हणजे चौरसाकार असतात. ह्याला म्हणायचं क्यूब. आलं लक्षात? त्यानंतर पाहूयात आपण पुढं आहे हे आहे क्युबाईड. आता क्युबाईड म्हणजे इष्टिका चिती. मग या इष्टिका चितीमध्ये या ठिकाणी आपल्याला दाखवलेलं आहे. तर इथं या ठिकाणी आपण पाहतोय इथं पसरून ठेवलेला हा जो भाग आहे इष्टिका चितीचा आपल्याला ठिकाणी दिसतोय. ठीक आहे. तर बघा द टू डायमेन्शनल शेप फ्रॉम विच 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट्स कॅन बी मेड बाय फोल्डिंग इट इज कॉल्ड द नेट ऑफ द ऑब्जेक्ट. नेट म्हणजे आपण काय पाहिलं आता क्युबाईड. क्युबाईड कशाला म्हणायचं तर इष्टिका चिती. या ठिकाणी आपल्याला म्हटलेलं आहे ॲक्टिव्हिटीज दिलेली आहे. तुम्ही कार्डशीट पेपर काढायचं आहे आणि कार्डशीट पेपरवरून अशा तुम्ही एका कार्डशीट पेपर असा शेप तयार करून जर तुम्ही ते फोल्ड केला तर तुम्हाला अशा प्रकारचं भेटणार आहे. त्याला म्हणायचं इष्टिका चिती. या इष्टिका चितीमध्ये हे जे शेप असतात ज्या त्रिमितीय आकारामध्ये सर्व पुठ्ठे हे रेक्टँग्युलर असतात. कशी असतात रेक्टँग्युलर. पहा
द सरफेस ऑफ दिस बॉक्स आर रेक्टँग्युलर इन शेप. ह्याचा जो शेप असतो तो रेक्टँग्युलर असतो. जसं या ठिकाणी क्यूबमध्ये कसं असतं, स्क्वेअर असतं. तर क्युबाईड म्हणजे एका विटेसारखा आकार असतो. तर इष्टिका म्हणजे विटेसारखा असणारा आकार, तर याला म्हणायचं क्युबाईड. क्युबाईडमध्ये रेक्टँग्युलर असतं हे लक्षात ठेवायचं. आणि नेटमध्ये तो एरिया कसा असतो, स्क्वेअर टाईपमध्ये शेपमध्ये असतो. मग पहा या ठिकाणी अजून आपल्याला काय सांगितलेलं आहे. या ठिकाणी पुढे पहा, पुढच्या पेजवर येऊयात आपण. क्युबाईड लक्षात आलं तुमच्या. ॲक्टिव्हिटीज दिलेली आहे. काय म्हणलेलं आहे, तर हे नेट तुम्हाला ड्रॉ द नेट शॉन बिलो ऑन कार्ड सीट. तर पोस्ट कार्डसारखा जाड कागद घेऊन हे जे खाली दिलेले आहेत ना, हे घडणी कागदावर काढून घ्यायचे. सेम असंच तुम्हाला असं काढून घ्यायचे. ठीक आहे, हे दुसरं सुद्धा असंच काढून घ्यायचे आणि ते आकार कापून घ्या. आणि त्यावरून कोणत्या आकाराची खोकी तयार होतात पाहायचं आहे. हे उचललं, हे इकडून उचललं, अरे तर तुम्हाला कोणते कोणते आकार या ठिकाणी मिळणार आहेत हे तुम्हाला या ठिकाणी स्वतः ॲक्टिव्हिटी करून करायची आहे. तर याच्यातून क्यूब होणार आहे, का तर स्क्वेअर आहे म्हणून. ठीक आहे, आणि याच्यावरून होणार आहे क्युबाईड. आलं लक्षात. पहा त्यानंतर पुढं काय आहे पहा, इथे 6 आहेत का 5 आहेत पहा, 5 आहेत. ठीक आहे, मग ह्याला काय म्हणायचं, तर 5 स्क्वेअर नेट. 5 स्क्वेअर नेट म्हणजे 5 जे आहेत, किती आहेत इथं, 5 चौरसांची घडण. त्याला म्हणायचं पेंटोमिनो. काय म्हणायचं त्याला, पेंटोमिनो. In the figure alongside 5 squares of the same size are together with their sides joined. त्यांच्या जे इथे दिलेल्या आहेत कडा, त्या एकमेकांना जॉईन करा, कडा जोडायच्या आहेत. मग हे जोडल्यानंतर कसं दिसणार आपल्याला, तर 5 चौरसांची घडण कागदावर दुमडून असा आपल्याला डबा तयार करता येतो. 5 चौरस असल्यामुळे समोर इथं हा कसा असणार आहे, ओपन असणार आहे. आलं लक्षात. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ॲक्टिव्हिटीज दिलेली आहेत. काय म्हटलेलं आहे पहा, तर तुम्ही यासारखे उघडे डबे तयार, हे असे वेगवेगळे घडण तुम्हाला अगोदर कागदावर काढून घ्यायचे आहेत. ठीक आहे, मग काढून घेऊन त्यांच्यापासून तुम्हाला उघडे डबे तयार करायचे. का तर हे 5 चौरस आहेत म्हणून हे पेंटोमिनो तयार होणार आहेत. पण हे प्रत्यक्षात तुम्हाला करून पाहायचे आहेत. म्हणजे याच्यापासून पेंटोमिनो तयार होतो, अशी जरी घडण केली तरी पेंटोमिनो तयार होतो, असं जरी घडण केलं तरी पेंटोमिनो म्हणजे ओपन बॉक्स तुम्ही तयार करू शकता. त्यानंतर पहा इथं रिडल आहे, कोडं दिलेलं आहे. तर अशाच पद्धतीने तुम्ही फाश्यांवर असे 1 2 3 इथे 6 5 आणि 4 ठिपके पाडून घ्या. आणि पाडून घेतल्यानंतर तुम्ही ज्या वेळेला हा घडणीवरून एक फासा जर तयार केला तर तो कोणत्या प्रकारचा नसेल असं तुम्हाला विचारलेलं आहे. तर हे तुम्ही ॲक्टिव्हिटी जी आहे ही प्रत्यक्षात करून पाहिजे आहे. हा असणार आहे का, हा असणार आहे का, हा असणार आहे का, हा असणार आहे का. आणि आता बघा हा नसेल तर का नाही किंवा हा नाही. मी थोडक्यातच तुम्हाला क्लिअर देऊन गेलेली आहे. तर पण तुम्ही सुद्धा हे स्वतः करणार आहात. समजलं. ओ